जय शिवराय मित्रांनो, नवीन सिंचन विहीर, जुन्या विहिरीची दुरुस्ती, इनवेल बोरिंग, शेततळ्याचं आस्तरीकरण, विहिरीवरती लागणारा कृषी पंप संच, याचबरोबर विजेच्या जोडणीचा आकार किंवा सोलर पंपाचा अनुदानसह ठिबक सिंचन, तुषार सिंचनला तब्बल 90% पर्यंत अनुदान देणारी आणि राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना। मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बांधवांना शेती करत असताना या सर्व बाबींसाठी अनुदान मिळावं यासाठी राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना राबवली जात आहे। जी योजना आता 2020-21 पासून महाडीबीटीच्या माध्यमातून राबवली जात आहे। याच्यामध्ये नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपयाचं अनुदान, जुन्या विहिरीसाठी 50,000 रुपयाचं अनुदान, इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपयाचं अनुदान, तर 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा जो विद्युत पंप असेल असे विद्युत पंपाला 100% अनुदान देय राहील, जे जास्तीत जास्त 20,000 रुपयापर्यंत दिले जातं। वीज जोडणी आकार जो असेल तो 10,000 रुपयापर्यंत दिला जातो। सोलर चलित पंप देखील याच्या अंतर्गत ॲड करण्यात आलेला आहे, ज्याच्यासाठी 30,000 रुपयापर्यंत जे कोटेशन असेल ते कोटेशन तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं। अर्थात तुम्हाला जर 5 HP पंप लागला असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही 12,000 रुपयापर्यंत कोटेशन भरलेलं असेल तर ते कोटेशन तुमचं याच्या अंतर्गत तुम्हाला मिळून जातं। शेततळ्याचं प्लॅस्टिक आस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये आणि सूक्ष्म सिंचन, ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचनमध्ये तुम्हाला टॉपअपच्या नावाखाली 50,000 रुपयापर्यंतची जास्तीत जास्त आणि तुषार सिंचनसाठी 25,000 रुपयापर्यंतची जास्तीत जास्त अशा प्रकारे सबसिडी दिली जाते, ज्याच्यामधील सबसिडी मिळून तुम्हाला साधारणपणे 90% पर्यंत सबसिडीचा लाभ दिला जातो। याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता नवीन विहीर पॅकेज आहे। लाभार्थी अर्ज करत असताना नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन पंप आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग अशा प्रकारे अर्ज करू शकतात। जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज, ज्याच्यामध्ये जुनी विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन आणि इनवेल बोरिंग अशा प्रकारे एक पॅकेज या ठिकाणी केलं जाऊ शकतं। आणि शेततळ्याचं जर काम झालेलं असेल तर शेततळ्याच्या आस्तरीकरणाचं एक सेपरेट पॅकेज याच्या अंतर्गत घालण्यात आलेलं आहे आणि अशा 3 प्रकारच्या पॅकेजमध्ये या शेतकऱ्यांना लाभ घेता येतो। यापूर्वी जर शेतकऱ्यांना शासकीय योजनातून विहीर घेतलेली असेल किंवा स्वखर्चाने बांधलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना पंप संच, वीज जोडणी आकार किंवा जे काही सोलर पंप असेल, सोलर पंपामध्ये आपण पाहू शकता जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून किंवा महाऊर्जाकडून, आता हे महावितरण त्यावेळेस महावितरणच होतं, आता महाऊर्जेच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि असा जर सोलर पंप मंजूर झालेला असेल तर पंप संच व वीज जोडणीसाठी अनुदानाच्या मर्यादेत 30,000 रुपये प्रति लाभार्थी हिश्श्याची रक्कम ही कंपनीला या ठिकाणी अदा करण्यात येणार आहे, जर लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत लॉटरीमध्ये पात्र झालेला असेल तर। याच्यामध्ये लाभार्थी पात्रतेच्या अटी आपण पाहू शकता। लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे। शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेलं जातीचं प्रमाणपत्र हवं। कमीत कमी 40 आर जमीन शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त 6 हेक्टरपर्यंत जमीन त्या शेतकऱ्याच्या नावावरती असावी। ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यासाठी किमान 20 आर अर्थात 20 गुंठे जमीन असणं गरजेचं आहे। शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा 7/12 आटा उतारा असावा। तो शेतकरी नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील नसावा। लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। लाभार्थ्यानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्याच्या जर जमीन असेल तर अशा शेतकऱ्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। लाभार्थ्याचं बँक खातं हे आधार कार्डशी संलग्न केलेलं असावं। याच्यामध्ये लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावं। अशा प्रकारच्या काही लाभार्थ्याला पात्रतेसाठी अटी देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे नवीन विहिरीसाठी आपण जर पाहिलं तर घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी काही अटी देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपयाचं अनुदान असेल। त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या किंवा इतर कोणत्याही योजनांमधून लाभार्थ्याने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा, त्याच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद नसावी, अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अटी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50,000 रुपयाचं अनुदान मिळतं, त्यासाठी शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद असावी। याचप्रमाणे अंदाजपत्रकापेक्षा अधिक रक्कम जर लागली तर ती लाभार्थ्याला स्वतः उभा करावी लागते। याचप्रमाणे नवीन विहीर, जुन्या विहिरीची दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला जर इनवेल बोरिंगची मागणी केली तर त्याला 20,000 रुपयाच्या अनुदान मर्यादेमध्ये इनवेल बोरिंगचा सुद्धा लाभ दिला जातो। पंप संच आहे, वीज जोडणी आकार आहे, शेततळ्याचं प्लॅस्टिक आस्तरीकरण आहे, सूक्ष्म सिंचनमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचनचं टॉपअप आहे, अशा प्रकारच्या बाबी याच्यामध्ये राबवल्या जातात। अशा प्रकारच्या अटी शर्ती लाभार्थ्याच्या पात्रतेसह योजना राबवली जाते। मित्रांनो, या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो। याच्यामध्ये तुम्हाला नवीन विहीर, जुन्या विहिरीची दुरुस्ती किंवा वीज जोडणी आकार असेल, सोलर पंपाचं अनुदान असेल किंवा हे ठिबक सिंचन, तुषार सिंचन असेल किंवा शेततळ्याचं आस्तरीकरण असेल, या सर्व बाबींसाठी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो। यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती
लॉग इन करायचं आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला mahdbt.maharashtra.gov.in या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। या पोर्टलवरती आल्यानंतर लाभार्थी लॉग इन करायचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही यापूर्वीच प्रोफाईल बनवलेला असेल तर तुमचा जो काही लॉग इन ID पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। नवीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला वरती सजेशनमध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये आहे, त्या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही रजिस्ट्रेशन करून आपलं प्रोफाईल 100% भरू शकता। याच्यामध्ये तुम्ही आधारसह OTP किंवा बायोमेट्रिक टाकून किंवा तुमचा यूजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाईल 100% भरलेलं असल्यानंतर तुम्हाला अर्ज करा नावाची ऑप्शन दाखवली जाईल। या अर्ज करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता कृषी यांत्रिकरण दाखवण्यात आलेले आहे, त्याचप्रमाणे सिंचन साधने सुविधा दाखवण्यात आलेले आहे। याच्या खाली एकात्मिक फलोत्पादन आहे आणि तुम्ही जर SC STच्या अंतर्गत तुमचं हे प्रोफाईल भरलेलं असेल तर तुम्हाला अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना नावाची या ठिकाणी ऑप्शन दाखवली जाणार आहे। आणि याच्याच अंतर्गत आपण पाहू शकता राबवली जाणारी योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना। याच्यामधील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत आता हा अर्ज करणार आहोत। या योजनेच्या नावावरती क्लिक केल्यानंतर या योजनेबद्दलची सविस्तर अशी माहिती दाखवली जाईल। याच्या अंतर्गत किती अनुदान दिलं जातं आहे, लाभार्थी पात्रता काय, कागदपत्र काय लागतात, ही सर्व माहिती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, याच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे। याच्यासाठी बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा सर्वे नंबर वगैरे माहिती दाखवली जाईल। योजनामध्ये विशेष सहाय्य योजना दाखवली जाईल आणि याच्या पुढे तुम्हाला बाबी निवडाची ऑप्शन देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये नवीन सिंचन विहीर असेल, जुन्या विहिरीची दुरुस्ती असेल, इनवेल बोरिंग असेल, शेततळ्याचं अस्तरीकरण असेल, अशा विविध प्रकारच्या बाबी आहेत। याच्यामध्ये वीज जोडणी आकार आहे किंवा सोलर पंपासाठी सौर कृषी पंप आहे, अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्या बाबी तुम्ही याच्या अंतर्गत निवडू शकता। सौर कृषी पंप जे आहे त्याच्यासाठी अनुदान कसं दिलं जातं, त्याच्यासाठीच्या अटी शर्ती काय आहेत, याच्यासाठी अर्ज कसा केला जातो याच्याबद्दल आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो नक्की पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती मिळेल। तुम्ही जर महावितरणच्या माध्यमातून, महाऊर्जेच्या माध्यमातून सोलर पंप जर घेतलेला असेल तर त्या सोलर पंपासाठी तुम्ही जे भरलेलं कोटेशन आहे ते कोटेशन तुम्हाला या ठिकाणी अपलोड केल्यानंतर ते जे रक्कम असेल ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाते। अशा प्रकारे जी तुम्हाला बाब निवडायची ती बाब निवडून सबमिट करू शकता आणि याचा अर्ज करून पात्र झाल्यानंतर, लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला पुढील बाबीचा लाभ दिला जातो। तर मित्रांनो, अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बांधवांसाठी राबवली जाणारी राज्यातील ही एक महत्त्वाची अशी योजना, मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत लक्षांक दिले जातात, मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत निधी वितरित केला जातो। जर आपण या प्रवर्गातील असाल तर या योजनेमध्ये अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, आता याच्यानंतर बरेच जण म्हणतील की अनुसूचित जमातीसाठी काय, अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना राबवली जाते, ज्याच्याबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।